नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कामतगढ़ स्थित वराल देवी माता मंगल भवन प्रांगण में 15 अगस्त स्वतंत्रता दिवस मनाया गया, जिसमें माजी उप महापौर व वरिष्ठ नगर सेवक मनोज काटेकर के हाथों ध्वजारोहण किया गया। साथ ही वरिष्ठ माजी नगर सेविका वंदनाताई मनोज काटेकर के साथ साथ ग्रामस्थ महिलाएं व शिवसेना शाखा के पदाधिकारी व शिक्षक शिक्षिका विद्यार्थियों ने मनाया स्वतंत्रता दिवस। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोजजी काटेकर साहेब व भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेविका सौ वंदना काटेकर मॅडम तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्मानित सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ यांना 19व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाली। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला। 14 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्या भारताचा स्वतंत्र भारताची नवी ओळख भारताला मिळाली। त्याच पद्धतीने आजचा हा कार्यक्रम होईल। जरी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक माननीय काटेकर साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारावे अशी मी तिघ शाळेच्या वतीने विनंती करते। विश्राम, सावधान, विश्राम, सावधान। शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत। तर मी आपल्या सर्व पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांना लक्षात आणून देऊ इच्छितो की आपल्या सर्वांचे लाडके माननीय उपमहापौर श्री मनोज काटेकर नेहमीच आपल्या या कामतगढ़ विभागातील ज्या काही शाळा आहेत या शाळांकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवत असतात आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये मी मनपा शाळा क्रमांक 42 या ठिकाणी जर तुम्ही आज येऊन पाहिलं तर शाळेची रंगरंगोटी वरची टेरेसवरची पत्र्याचं शेड हा त्यांच्या लक्ष देऊन त्यांनी हा करून घेतलेला आणि शाळा एक प्रायव्हेट शाळेसारखी उभी झालेली आहे। तसंच मी अजून आपल्या सर्वांना लक्षात आणून देऊ इच्छितो की त्यांचे सुपुत्र श्री तेजस काटेकर यांनी एका दिवशी मनपा शाळे क्रमांक 43 या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांच्याकडे आम्ही फक्त एक मागणी म्हणजे शाळेची जी काही अडचण आहे विद्यार्थ्यांसाठी जे काय आहे ते मागणं ठेवलं आणि क्षणाचाही विलंब न करता श्री तेजस काटेकर साहेब यांनी लगेच सांगितलं मी करून देतो आणि त्याला थोडाही वेळ न लावता अगदी 2 दिवसातच त्या कामाला सुरुवात केली आणि ते काम होतं संपूर्ण शाळेसाठी मोफत वायफाय सेवा आणि ही सेवा मनपा शाळा क्रमांक 42 या ठिकाणी मोफतपणे चालू झालेली आहे। साहेबांसारखीच कामं अच्छा आपण ब्रिटिशांच्या गुलामीत होतो, आपण ब्रिटिशांच्या कब्जात होतो। त्या 150 वर्षाच्या कालावधीत अनेक स्वातंत्र्यता सेनानी, अनेक स्वातंत्र्यता कार्यकर्ते ज्यांनी आपला बलिदान दिला, ज्यांच्यामुळे
आज आपण स्वातंत्र्याचा एक दीर्घ श्वास घेत आहोत, त्यांच्यासाठी आज एक आपण आदर्श म्हणून त्यांच्या एक स्वातंत्र्याच्या संकल्पाला जो एक आनंदाचा पर्व भेटला, मी सगळ्यांचे खूप खूप मनोगत व्यक्त करतो आणि श्रद्धांजली वाहतो। त्यानंतर आज जो माझा सत्कार झाला त्याबद्दल शाळा क्रमांक 42 खूप धन्यवाद करतो, खूप खूप आभार व्यक्त करतो। खरं तर वायफाय सारखी एक बेसिक सुविधा एक शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांचा जो शिक्षण नुकसान होत होता आणि त्यामुळे आज मी इथे वायफायची सुविधा करून दिलेली होती। त्यानंतर मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की देशाला स्वातंत्र्य तर भेटले, पण ती स्वातंत्र्यता आपल्याला टिकवायची आहे। आज काल परवाची गोष्ट म्हणून सांगितली तर सगळ्यांना पहलगाम हा अटॅक झाला भारतावर, फक्त आणि फक्त टेररिस्ट लोक भारताला त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी पहलगाम मध्ये एवढ्या लोकांना मृत्युमुखी पाडलं। त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर घेतला आणि त्या ऑपरेशन सिंदूर घेतला त्यामुळे पाकिस्तानच्या आपण पूर्ण देशाला आपण पाकिस्तानचा पराभव करू शकतो शून्य काही दिवसात। आजही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बोलतात का ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाहीये। उद्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स व्हायला लागेल। या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस मध्ये AI असो, विविध तंत्रज्ञ असो, याचा शोध लावून इथे उपस्थित प्रत्येक मुलांमध्ये कोणीतरी एक लावण्याचं एक काम करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 15 ऑगस्ट आज आपल्या वराल देवी माता मंगल भवन येथे शाळा क्रमांक 42 आणि 33च्या वतीने साजरा होत आहे। त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या कामगारातील ज्येष्ठ नागरिक संघ तसेच पतंजली योग संस्थेचे सर्व सदस्य आणि आपल्या परिसरातील सर्व देशप्रेमी बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र, संपूर्ण देशामध्ये आनंदात आणि उत्साहात देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे। स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना आमच्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी कुठल्याही चांगल्या कॉन्व्हेंट शाळेच्या पेक्षा कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आमचे शिक्षक ते मेहनत घेत आहेत आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवत आहेत। असेच विद्यार्थी घडावेत की आणि संपूर्ण देशाच्या प्रती त्यांना प्रेम निर्माण करण्याची त्यांना त्यांच्या मनामध्ये बालकडू देऊन रुजवलं पाहिजे। पण स्वतंत्र भारत होऊन 79 वर्ष झाली आणि आता कुठे आपण चांगल्या प्रगती पथावर सुरू होत आहे। अनेक देश आपल्या भारत देशावर कुरघोडी करू पाहत आहेत। स्वतंत्र झाल्यानंतर जी कुरघोडी पुन्हा चालू झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आपलं सैन्य आहेत, आपले देशाचे कर्ते लोक सर्व आहेत। आपण फक्त त्यांना हिंमत देण्याची, ताकद देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आजच्या या मंगळमय दिनी सर्व उपस्थितांना मी देशाच्या स्वतंत्र 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।